मोठे साहेब, खरं तर खरटमल साहेबांना अध्यक्षपद करण्यापासून ते सर्व घडामोडी करण्यामध्ये तुम्ही साक्षीदार आहात. यापुढची कशी रणनीती राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने सोलापुरातच नाही तर महाराष्ट्रामध्ये परत एकदा मोठ्या जिद्दीने सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. आणि काही चेंजेस आता जयंत पाटील साहेब आणि पवार साहेबांनी घ्यायला सुरू केलेलं आहे. एक नवीन उभारी त्याच्यातून पक्षाला येत असताना आपल्याला पाहायला मिळते. भारत जाधव साहेबांनी अतिशय चांगलं कार्यकाळ त्यांचा 10 वर्ष पूर्ण केला आणि त्यांना लगेच प्रमोशन देऊन प्रदेशवर घेण्यात आलेलं आहे. शक्यतो असं कधी होत नाही की लगेच एका पदावरून उतरल्यावर दुसऱ्या पदावर घेतलं जातं. तर त्यांचं जे काय काम होतं त्या अनुषंगाने त्यांना चांगली संधी देण्यात आलेली आहे. सुधीर खरटमलच्या बाबतीत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, काँग्रेस पक्षाचं कामसुद्धा त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पार पाडलेलं आहे. आणि एक आव्हान आहे त्यांच्यासमोर सुद्धा, आमच्या सगळ्यांसमोर, की आज आम्ही कुठल्याही सत्तेत नाही आहे. आज आमच्या पक्षात जरी डिवायडेशन झालेलं असलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये एक्झिट पोल किंवा सर्वेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की मोठ्या संख्येने लोक शरदचंद्र पवार यांच्या पाठीमागं महाराष्ट्रामध्ये उभा असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्याने आपण बघतोय की प्रत्येक यांचे जर सेन्सिसचे पोल्स जर आपण पाहिले, पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे हे तर आता दोघं एकत्रच आहेत. आणि ह्या दोघांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आणि हे तिन्ही निश्चित सत्ता उद्याची महापालिका महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. सध्या आपण सगळे पाहतोय की काम करण्याची पद्धत पवारसाहेबांची पूर्वीपासूनची जी कामाची पद्धत आहे, अगदी प्रत्येक लहान कार्यकर्त्याला सुद्धा ते नावानिशी ओळखतात. प्रत्येक गावात गेल्यानंतर प्रत्येक 10-12 कार्यकर्त्यांची तर ते नावं घेऊन त्यांना बोलवत असताना अनेक वर्ष महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आज जी काम करणाऱ्याला संधी दिली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सुधीर खरटमल यांना त्यांनी संधी दिली. त्याचबरोबर अतिशय चांगली टीम त्यांनी तयार केली. तौफिक शेखना त्या ठिकाणी कार्याध्यक्ष केलं आहे, नाना काळेंना त्या कार्याध्यक्ष केलं आहे, बेऱ्या साहेबाला प्रदेशवर आणि परत इथं प्रवक्ता म्हणून दिलेला आहे, नलिनी चंदीला परत प्रदेशवर महिला काँग्रेसमध्ये त्यांना संधी देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने भारत जाधवना आपला सगळ्यांना समाविष्ट घेऊन जाण्याचा सर्व समाज आणि सर्व मला वाटतं विधानसभेच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी प्रायोरिटी मिळालेली आहे सर्व विधानसभेला. ह्याच्यातून लक्षात येतं की पवारसाहेबांचं जे काम करण्याची पद्धत आहे ती सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची पद्धत आहे. आज मागासवर्गीय असेल, मराठा असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न या पार्टीकडून होतोय. आणि त्याचा निश्चित उद्याच्या काळामध्ये रिझल्ट्स आपल्याला दिसतील. सुधीर खरटमलच्या बाबतीत मी वेगळं परत सांगण्याची गरज नाही आहे. एक चांगले संघटक आहे, युवकांची टीम त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचा फायदा निश्चित शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाला झाल्याशिवाय राहणार. लोकसभेची जी जागा आहे SC साठी राखीव आहे, काँग्रेसने अगोदरच आपला कॅन्डिडेट तिथे डिक्लेअर केलेला आहे, पण आता सुधीर खरटमल यांच्या स्वरूपात एक आपला कॅन्डिडेट लोकसभेला उभा राहू शकतो. तुम्ही मागणी करणार का किंवा काय? ही जागा काँग्रेसकडंच आहे, परंतु 2-3 वेळा ती काँग्रेसकडनं डिफीट झालेली असल्यामुळं आमची मागणी आहे की आमच्या पक्षाला द्यावं. आणि मागणी करणं आघाडीमध्ये काही चुकीचं आहे असं काही वाटत नाही. शेवटी निर्णय हा जो काय घेतला जाणार आहे ते वर समिती आमची असणार आहेत. पवारसाहेब असतील, बाकीचे काँग्रेसचे लोक असतील आणि जे कोणी अलायन्समध्ये आमच्यावर आहेत, शिवसेनाचे उद्धव ठाकरे साहेब असतील, हे सगळेजण मिळून निर्णय घेणार आहेत. जो काही निर्णय आम्हाला मान्य आहे. मागणी करू नये असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. मागणी करण्यामध्ये काही गैर नाही. आम्ही शेवटच्या घटकेपर्यंत आम्ही मागणी करत राहू आणि शेवटी जे निर्णय आम्हाला सगळ्यांना दिला जाईल आघाडीचा धर्म आम्ही पाळून त्या आघाडीच्या प्रमाणे काम करू.